आणि आता वळूया एकांकिका महोत्सवाकडे। नवी मुंबई डॉक्टर डी.वाय. पाटील ऑडिटोरियम मध्ये एकांकिका महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। कलाराम आणि कर्मण्य या संस्थांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात एकाहून एक सरस एकांकिका सादर करण्यात आल्या। साम मराठी या एकांकिका महोत्सवाचं माध्यम प्रायोजक आहे। सामाजिक, कौटुंबिक, वैचारिक असे विविध विषय हाताळणाऱ्या 7 सर्वोत्कृष्ट एकांकिकांचा सहभाग डी.वाय. पाटील ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका महोत्सवात होता। दहशतवादासारख्या विषयावर भाष्य करणारी दबंग, वेश्या व्यवसायावर प्रकाश टाकणारी नावं, घटस्फोटासारखा विषय हाताळणारी द लास्ट डिनर, एकलकोंड जीवन जगणाऱ्या विद्यार्थ्याची घुसमट दाखवणारी पेज नॉट फाउंड, नैराश्यमय जीवनातून बाहेर काढणारी 1, 2, 2.5, नाटकातल्या बायकी पात्राची व्यथा मांडणारी एंट्री एक्झिट आणि पडद्याआड या एकांकिका या महोत्सवात सादर करण्यात आल्या। कारण की तुम्हाला जन्मतारीख काय माहित नव्हती। मी मुलीची जात विचारली ती तुम्हाला माहिती, मुलीच्या वडिलांचं नाव विचारलं तेही तुम्हाला माहिती। अहो बाई, मी तुम्हाला दुसरा पर्याय दिलाय, एकतर गावात एखादं नाव शोधून आणा, नाहीतर तुमचं नाव तरी लावा। कलाराग एकांकिका महोत्सव हा बेसिकली महाराष्ट्रातील सगळ्या नामांकित स्पर्धांमधून निवडून आलेल्या विजेत्या संघांचा हा एक सामना आहे, जो सामना फक्त प्राईजसाठी नसून हा एक परफॉर्मन्स आहे, ज्यातनं आम्ही नटश्रेष्ठ अभिनेता आणि नटश्रेष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार दिला जातो। ज्येष्ठ रंगकर्मी आनंद अभ्यंकर आणि फैयाज शेख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं। एकांकिका स्पर्धा भरवणारे आणि एकांकिका स्पर्धेत भाग घेणारे दोघेही हुशार मुलं आहेत। काम एकांकिकांचं सादरीकरण खूप चांगल्या आणि वेगळ्या पद्धतीने करतायत, त्यामुळे डेफिनेटली एन्जॉय करतो आम्ही सगळं। पण आजकालचं जी तरुणाई आहे ह्यांची एकांकिकामधले म्हणजे जे विषय असतात त्या विषयांचं नाविन्य, कॉन्सेप्ट आपण ज्याला म्हणूया, त्याची मांडणी, त्याचं सादरीकरण, हे खूप एक वेगळ्या प्रकारचे विषय नवीन ही मुलं मांडत आहेत। आपण कल्पनाही करू शकणार नाही असे विषय ही मुलं मांडत आहेत। हा महोत्सव म्हणजे नवी मुंबईकरांसाठी एक पर्वणीच ठरली। साम मराठी, नवी मुंबई। याच एकांकिका महोत्सवात सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा बहुमान पटकावला तो 1, 2, 2.5 या एकांकिकेने। कोण ठरले सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेत्री आणि अभिनेता त्यावर टाकूया एक नजर। नवी मुंबईतल्या डॉक्टर डी.वाय. पाटील ऑडिटोरियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एकांकिका महोत्सवात 1, 2, 2.5 या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक पटकावलं। माणसाने 2 गोष्टींबद्दल सॉरी म्हणाला, एक गैरसमज आणि दुसरी गैरसोय। कळले दिसत नाही। अहो त्या ट्रेनच्या अनाउन्समेंटचं उदाहरण घ्या की, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहोत काय? याला काय झालं दिलगिरी व्यक्त करायला? बरं काय म्हणाल? अगदी सूचना मिळतात आणि त्या सूचना कधी मिळणार? आवड असंच असतं, ज्या वेळेला आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम असेल ना, नेमकी तेव्हाचीच ट्रेन येत असते। याच एकांकिकेतल्या भूमिकेसाठी निनाद लिमये याला नटश्रेष्ठ पुरस्कार देण्यात आला। तर कल्पिता राणे हिला द लास्ट डिनर या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार देण्यात आला। मला असं वाटतं की बक्षीस मिळणं हे काही तुमच्या परफॉर्मन्सची पावती नसते, तुम्हाला स्वतःला कळणं की तुम्ही किती चांगले परफॉर्मर आहात, दॅट इज मोर इम्पॉर्टंट। सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार 1, 2, 2.5 या एकांकिकेसाठी अनिकेत पाटीलने मिळवला। साहजिकच नाही का, जर तुम्ही रोज इथे येणार असतात तर यापूर्वी कधी ना कधी आपली भेट झालीच असते की।
हे डिरेक्टर म्हणून मला पहिल्यांदा मिळालं, सो मी आय वॉज हॅपी. कुठेतरी असं एक मनात होतं की अरे यार, एक राहून गेलं या वर्षभरात डिरेक्टर, ते मिळालं मला यंदा आणि ते पूर्ण झालं. ते सर्कल एक असतं ते. या महोत्सवाला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळाला. साम मराठी, नवी मुंबई. बॉलिवूडच्याही काही घडामोडी आपण पाहणार आहोत, पण पैसा वसूलमध्ये घेऊयात एक पैसा वसूल ब्रेक. तुझ्यासारखी सुंदर गोड परी माझ्या प्रेमात कशी काय पडली? चुका होतात.